लव्ह मॅरेज असू दे किंवा अरेंज असू दे, जोपर्यंत आपण 24 तास एकत्र राहत नाही तोपर्यंत माणूस कळत नाही की मी स्वतःला 100% ऍक्सेप्ट नाही करू शकत, तरी समोरचा माणूस माझ्या म्हणण्याप्रमाणे वागेल ही अपेक्षा किती चुकीची आहे. 4 वर्षापूर्वी मी होते तशी आज नाहीये, अजून 4 वर्षांनी मी तशी असणार नाहीये. आणि अजून एक असं आहे ना की लग्नानंतर एकमेकांच्या सहवासाने पण आपण बदलतो ना. एका मुलीला मी असं सांगत होते की अगं आपण बदलतो तसा तोही बदलू शकतो. तर ती मला पटकन म्हणली, म्हणजे काय पहिल्या दिवसापासून मी बेबी सिटिंग करायचं? असा तुम्हाला टेलर मेड रेडीमेड माणूस मिळणार नाहीये स्वभाव असं. कोणत्याही माणसाबरोबर जर मला रिलेशन एस्टॅब्लिश करायचं असेल तर त्या माणसाच्या आयुष्यात महत्त्वाच्या असणाऱ्या गोष्टींना मी महत्त्व देणं. कोणत्याही म्हणजे मी मित्राबरोबर गप्पा मारत असेल आणि त्याला क्रिकेट आवडत असेल तर मी त्याच्याबरोबर क्रिकेटबद्दल गप्पा मारतो. सो माझ्या जोडीदाराच्या आयुष्यात जी व्यक्ती महत्त्वाची आहे, आई वडील, त्यांच्याबद्दल मी कन्सर्न दाखवणं हे माझं आणि माझ्या जोडीदाराबद्दलचं नातं सुदृढ करणार असतं. ऍडजस्टमेंट ही गोष्ट आपण ज्या सरसकट वापरतो तसा त्याचा अर्थ नाहीये. ऍडजस्टमेंट ही कायम विधीन असते की जी कधीच ओठावर येत नाही. झालं या मुलाशी लग्न किंवा या मुलीशी लग्न, मग ते दुसरा मुलगा बघितला होता ना तो खरं बरा होता याच्यापेक्षा. हे लग्नानंतर 20 वर्षांनी सुद्धा आठवत असतं. लग्नानंतर आमचं नाही जमलं तर याच बेसिसवरती लग्न ठरलं आहे. तर तसं का असावं? नाही होणार आहे माझा डिवोर्स. की अनेक मुली येतात, मुलं येतात आणि म्हणतात माझ्या 2 मित्रांची डिवोर्स झाली, 4 मैत्रिणींचे झाले वगैरे. पण डिवोर्स हे संसर्गजन्य नाही आहे. तुमच्याकडे इतका डेटा येतो, इतकी लोक वेगवेगळ्या अपेक्षा मुलं मुली सतत घेऊन येतात की सांगायचं एक, हवंय खरं तर एवढं किंवा माहीतही नाही, आणि मग ते नेगोशिएट करायचं म्हणजे एक व्यवहारासारखं त्याच्याकडे पाहिलं जातं. Bargaining. हां, मग प्रॉपर बार्गेनिंग जर मार्केटचा शब्द इथे वापरता आला तर त्या पद्धतीनं पण लोक त्यांच्या अपेक्षा सेट करतात का? की म्हणजे काय अनुरूप सारख्या साईटवर जाताना पण किंवा कुठल्याही पार्टनर शोधणाऱ्या साईट्सवर जाताना की हे सांगूयात, मग नाही मग ते थोडं कमीपर्यंत चालेल आणि मग आपण करू मॅनेज, हे असा अप्रोच असतो का? श्रीदा फडणीसांचं खूप सुंदर व्यंगचित्र आहे. त्याच्यात तो मुलगा उभा असतो आणि हात असा असतो आणि इथे खूप मोठी चळत असते. म्हणजे पुस्तकाच्या कसं कडेला लिहिलेलं असतं ना त्याचं नाव, तसं त्या अपेक्षांचं कडेला लिहिलेलं होतं. स्वयंपाक करणारी पाहिजे, समजूतदार पाहिजे, अमकं तमकं. काही महिन्यानंतरचं दुसरं व्यंगचित्र आहे की त्याच्यावर त्यांनी लिहिलंय मुलगी पाहिजे. वाव. हा अतिशयोक्तीचा भाग यातला सोडला तरी घडतं की आत्ताच मी नाव नोंदवलंय, मला फक्त पुण्यातच पाहिजे किंवा मला फक्त इंजिनियर पाहिजे, मला IT तला पाहिजे. मग 6 महिन्यांनी नंतर वाटतं की नाही आता आम्ही बघतोय पुण्याबाहेरचं सुद्धा, नाही मग चालेल, किंवा डॉक्टरला डॉक्टरच पाहिजे, हे खूप कॉमन आहे. मग कालांतराने नाही चालेल आता इंजिनियर सुद्धा. पण ते बोलताना तोंड असं असतं ना की इंजिनियर आहे ना तो मुलगा किंवा मुलगी चालवून घेऊ, ये भी चलेगा. त्यामुळे मार्केट हा शब्द सध्याच्या काळामध्ये चांगला नाहीये पण आहे. आणि एक गंमत अशी आहे ना की बार्गेनिंग हा शब्द तू म्हणलास किंवा निगोशिएशन आपण म्हणलं की काही डील केल्यासारखं केलं जातं का, ते मल्टी लेयर्ड आहे. म्हणजे कसं, जेव्हा बिझनेस डील असतं तेव्हा एक पार्टी आहे, दुसरी पार्टी आहे, ते दोघं एकमेकांबरोबर बोलत आहेत आणि ते काहीतरी कॉस्ट निगोशिएट करतायत, डिलिव्हरेबल्स निगोशिएट करतायत आणि मग मिडल ग्राउंड शोधतायत. इथे जरी 2 पार्टीज असल्या, मुलगा आणि मुलगी, तरी तेवढं सीमित नाही आहे. जेव्हा प्रोसेस चालू असते, जेव्हा अपेक्षा सेट केल्या जातात, जेव्हा ॲक्च्युअली शॉर्टलिस्टिंग केलं जातं, जेव्हा समोरच्याला कॉन्टॅक्ट करायची वेळ येते, या सगळ्या प्रक्रियेमध्ये मल्टिपल लेयर्सवरती निगोशिएशन चाललेली असतात. त्यामुळे अपेक्षा फुगवून सांगणं जो प्रकार आहे तो विदिन फॅमिली सुद्धा होतो. म्हणजे माझी आई आता इतकी माझ्या मागे लागली आहे की लग्न कर लग्न कर लग्न कर, तर मी तिला दिली मोठी जंत्री अपेक्षांची. आता फायनल जेव्हा सिलेक्शनकडे जायचं आहे, शॉर्टलिस्टिंगकडे जायचं आहे, मला काही मुलींना भेटायचं आहे, तेव्हा मी म्हणणार बघ ना तुझ्यासाठी 2 अपेक्षा कट करतोय. हे माझं निगोशिएशन किंवा बार्गेनिंग माझं आईबरोबर पण चाललंय, माझ्या बाबांबरोबर पण चाललंय. म्हणजे हे फक्त समोरच्या पार्टीशी संबंधित नाहीये. याचं कारण फॅमिली म्हणून किंवा त्या प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्ड असणारे सगळेजण एकत्र चर्चा करून एका पेजवरती नाही आहेत. आणि मग पुन्हा आपण त्या मुद्द्याकडे जातो की अपेक्षांची नुसतीच एक गाठोडं करून एकत्र केलंय आणि मग त्याच्यात आपण निगोशिएशन सारखे ते चिप्स वापरतो. राईट राईट राईट. की बघा तुझ्यासाठी म्हणून हे मान्य केलंय, खरं तर म्हणजे मला नाहीये
पण ठीक आहे, मी माझ्या 2 अपेक्षा सोडतो, या मुलीला भेटताना, या मुलाला भेटताना. आता एक अगेन परत त्या कम्पॅटेबिलिटी आणि याबद्दल बोलताना अजून एक लग्नाबद्दलचा एक शब्द परत परत येतो, ते म्हणजे कॉम्प्रोमाइज. की लग्न कसं कॉम्प्रोमाइज आहे आणि मग तुम्हाला ऍडजस्ट करावंच लागतं. ते ऍडजस्ट म्हणजे कायमच ते असतं ना, की एक तर तुमच्या डोक्यात काहीतरी एक ती अपेक्षा आहे आणि एक तो सेट व्यक्ती तयार आहे, फक्त तो नाहीये तिथे, व्यक्ती समोर नाहीये पण आहे, खरं तर ती व्यक्ती आहे. आणि मग ते आपल्याकडे बॉलिवूडपासनं त्या रोमॅन्टिसाइज केलेल्या कल्पनांपासनं लहानपणापासून त्याची काय काय छोटी 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 रूपं घेत तो तयार झालेला आता ती व्यक्ती आहे. तर मला हे तर माहितीच आहे की जे कोणी जोडीदार आत्ताचं मिळणार त्यात मला काहीतरी तरी कॉम्प्रोमाइज करायचं आहे. आणि कॉम्प्रोमाइज हा शब्द आला ना की असं एकदम पोटात गोळा येतो, की असं कसं मी माझ्या काहीतरी आयडियाज बाजूला ठेवायच्या आणि या समोरच्या व्यक्तीसाठी ते बाजूला टाकून याच्यासाठी काहीतरी करायचं. तर खरंच हे अपेक्षा सेट करताना कॉम्प्रोमाइजेस आणि ती कम्पॅटिबिलिटी या सगळ्याकडे काय पद्धतीनं पाहिलं पाहिजे? खूप महत्वाचं आहे. काय आपण शब्द कुठले वापरतो ह्याच्यावरती खूप अवलंबून असतं. म्हणजे जेव्हा आपण कॉम्प्रोमाइज म्हणतो त्यावेळेला कॉम्प्रोमाइज करना पडा असं येतं ना पुढे. तर मी ते नाईलाजानी केलेली गोष्ट आहे. हो, तर ज्या वेळेला आपण अपेक्षांकडे वळलेलो आहोत त्याच वेळेला हे ठरवायचं की मी हे नाईलाजानी नाही करणार आहे, किंवा खूप भीती आणि इन्सिक्युरिटी मनामध्ये आहे तर पहिलं ती त्याच्यावर काम करा. कसली भीती वाटते नेमकी, काय इन्सिक्युअर वाटतंय तुम्हाला, कुठल्या बाबतीत वाटतंय? आता एक मुलगी आली तर तिला एक प्रोफाईल आला आहे नेदरलँड्सचा मुलगा, मग तिने तिच्या एका मैत्रिणीला विचारलं, ती म्हणली अत्यंत बोर वातावरण असतं, उदास असतं सगळं, खूप पडेल तिथली हवा असते वगैरे, मग मला तिथे चैन पडेल का? मी त्या मुलीच्या अनुभवाचा वापर मी जेव्हा करते आणि मग मी निर्णय घेते तेव्हा ते कॉम्प्रोमाइजमध्ये येतं. ॲडजस्टमेंट ही गोष्ट आपण ज्या सरसकट वापरतो तसा त्याचा अर्थ नाही आहे. ॲडजस्टमेंट ही कायम विधीन असते की जी कधीच ओठावर येत नाही, ती असते ॲडजस्टमेंट. मग काय होतं, नाही तर लग्नाला अनेक वर्ष झाल्यावर सुद्धा रिअल सेल्फ आणि परसिव्ड सेल्फ ह्याच्यामध्ये फरक का दिसतो? खरं म्हणजे मला माझं आयुष्य असं नको होतं, पण काय करणार, झालं या मुलाशी लग्न किंवा या मुलीशी लग्न, मग ते दुसरा मुलगा बघितला होता ना तो खरं बरा होता ह्याच्यापेक्षा, हे लग्नानंतर 20 वर्षांनी सुद्धा आठवत असतं. मग तिथे ते कॉम्प्रोमाइजची गोष्ट असते. ॲडजस्टमेंट ही खूप काय म्हणूया आपण, खूप सुंदर गोष्ट आहे. म्हणजे त्याला खूप डीप अर्थ आहे. नो डाऊट आपल्या स्वतःशी सुद्धा आपल्याला ॲडजस्ट करावं लागतं. आपण आपल्या स्वतःला कुठे 100% आवडतो? नाही आवडत ना. म्हणजे देवाने दिलेल्या गोष्टी तर कित्येक आपल्याला नाही आवडत. माझी उंची कमी आहे, मला नाही आवडत. पण दुसरी गोष्ट अशी की जे मी अर्न करते आयुष्यामध्ये, अर्न म्हणजे आर्थिकदृष्ट्या नाही, बाकीच्या सगळ्या दृष्टीने, की जे मी मिळवते, ज्या मला गोष्टी हव्या हव्याशा वाटतात, की नाही मला उठून 5 वाजता सकाळी मॉर्निंग वॉकला जायचं आहे, जमतं का मला? नाही जमत ना. मग मी स्वतःला समर्थन देते की नाही, स्वतःशी कॉम्प्रोमाइजच करते मी त्यावेळेला, की नाही आज काय पाऊसच आहे, आज काय केवढी थंडी पडली, जाऊ दे आता नकोच, काल खूप काम झालं आहे, जरा विश्रांती घ्यावी असं सगळेजण म्हणतात. अशा वेळेला ते डॉक्टर आठवतात, सगळेजण आठवतात. सो ज्या वेळेला मी असं म्हणते की मी स्वतःला 100% ॲक्सेप्ट नाही करू शकत, तर मी समोरचा माणूस माझ्या म्हणण्याप्रमाणे वागेल, ही अपेक्षा किती चुकीची आहे. बापरे. तुम्ही मगाशी जे व्यंगचित्र सांगितलं ते माझ्या डोळ्यासमोर अजूनही दिसतंय. कारण असं तुम्हाला जाणवतं का की सुरुवातीला जेव्हा तुमच्याकडे आता एवढे लोक रजिस्टर्ड असतात तेव्हा सुरुवातीला अपेक्षा खूप असतात आणि त्या नॉन निगोशिएबल असतात सगळ्या, हळूहळू त्या कॉम्प्रोमाइज केलं जातं, निगोशिएट म्हणजे चेंज केल्या जातात, चालतं आणि ते करताना कुठेतरी एक निगेटिव्हिटी असते का, मला खरं तर 10 on 10 हवं होतं पण आता करूया, आता नाईलाजच आहे. म्हणजे तडजोडीच्या भावनेने जर लग्नाकडे बघितलं आणि आता ज्या निगेटिव्ह अर्थाने जर बघितलं तर ते नातं कसं फुलेल, मला ही भीती वाटते. कारण का जर मी तडजोड करतोय माझ्या पार्टनरकडनं, म्हणजे मला अपेक्षा काहीतरी शाहरुख खानची होती आणि माझं बजेट नाही आहे म्हणून मी आत्ता काय बाबा एक लोकल ॲक्टर घेतला आणि ते केलं, तर ते जे काही आहेत तसं मग कसं नातंच कसं खुलेल, ती भीती नाही का वाटत? आपण परत आपल्या पहिल्या मुद्द्याकडे येतोय. म्हणजे मी फ्रेम तयार केलेली आहे, मग त्या माणसाला बसवते, तोच मुद्दा इथे आहे.
कसं आहे माहिती आहे का की प्रत्येक माणूस वेगळाच असणार आहे. तो वेगळ्या संस्कारांमधून आलाय, वेगळ्या घरातून आलाय, वेगळ्या परिस्थितीतून आलाय. त्याची वागण्याची राहण्याचं पद्धत जी आहे ती वेगळी असणार आहे. तर खरं म्हणजे लग्नाच्या बाबतीत असं असायला पाहिजे की वाव माझं आता लग्न होणार आहे, मला एक नवीन माणूस माझ्या आयुष्यात येणार आहे आणि मला हळूहळू त्याला उलगडत जायचं आहे. तर ही प्रोसेस खरं तर खूप सुंदर आहे. पण बापरे आता माझं लग्नच ठरलं, ही जी सुरुवात होते त्या उद्गारांनी, त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच कळतो त्याच्यातनं. एकही मुलगा किंवा मुलगी मला अशी भेटलेली नाही आहे आत्ताच्या गेल्या काळामध्ये काही वर्षात की मला लग्न करायचं आहे. हां करूया आता, आई म्हणते आहे, वय झालं आता 30, कधीतरी हवंच ना करायला. मग आई बोलताना असं म्हणते, करायचं आहे ना लग्न, मग वेळेवर कर. आता हो तिला करायचं असतं पण आत्ता करायचं नसतं. मग कधी करायचं आहे, गेली वर्ष आता सगळी आम्ही एव्हाना वगैरे वगैरे आई बोलायला लागली की काम बंदच होतात आता. मला काय वाटतं माहिती आहे का की ॲडजस्टमेंट हा शब्द आहे ना, तो लग्नाच्या बाबतीत भलताच बदनाम झालेला आहे. हो हो हो. अनावश्यक बदनाम झाला आणि ते अनेक जोक्समुळे आणि सगळ्या पॉप्युलर कल्चरमध्ये आपण त्याच्यावरती विनोद सतत करतच असतो की काय करायला लागतं. आणि आपल्या आईवडिलांकडनं सतत ऐकलेलं असतं की छान मस्त मी एकटा होतो आणि तेवढ्यात लग्नाच्या बंधनात अडकलो आणि अडकले. या गोष्टी आपण ऐकत येतो आणि त्या विनोदांमध्ये येतात, पण त्याचा परिणाम होत असतो. पण लग्न असो नाहीतर कोणतीही गोष्ट असो, आपण आई तर म्हणली स्वतःपासून ॲडजस्ट करत असतो. तर तसंच ते आहे. आपण रोज प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींबाबत ॲडजस्टच करत असतो आणि त्या ॲडजस्टमेंटच्या आपण पुढे जातो म्हणून ते खूपच नाही. आपण ते ॲक्सेप्ट करतो, आपण ते इंटरनलाइजही करतो, तो आपला भाग बनून जातो. म्हणजे पुण्यात पॉईंट ए पासून पॉईंट बी पर्यंत जायला पूर्वी मला 10 मिनिटात मी पोचायचो, आता मला त्याच गोष्टीसाठी 30 मिनिटं लागतात. पण ते झालं, त्याची 40 लागली तरच आता आपण तक्रार करतो. 30ला आपण तक्रार करणं केव्हाच बंद झालं. ते आपण इंटरनलाइज केलं, ॲडजस्ट केलं, ॲक्सेप्ट केलं, इंटरनलाइजही केलं. त्याच्याबद्दल आपण क्रिप करत बसत नाही. असं छोट्या छोट्या, म्हणजे तू आता वही घेऊन बसलायस, आज या वहीची सवय, उद्या नवी कोरी वही आल्यानंतर कदाचित लिहिताना ते पान असं होईल आणि त्याला ॲडजस्ट करावं लागेल की नाही दुसरा हात ठेवून मला ते लिहायला लागेल. इतक्या छोट्या गोष्टीपासून सगळ्या बाबतीत आपण रोज ॲडजस्ट करत असतो. लग्न म्हटल्यावर लगेच त्याला आपण बदनाम करतो की ॲडजस्ट करावं लागतं. ऑब्व्हियसली करायला लागणार आहे. नोकरी बदलल्यावर करायला लागणार आहे. फोन बदलल्यावर करायला लागणार आहे. अँड्रॉइड टू आयफोन शिफ्ट झाला की करायला लागणार आहे, किंवा उलट शिफ्ट झालं तरी करायला लागणार आहे. त्या ॲपची जागा बदलली की करावं लागणार आहे. आणि आपण करतो. म्हणजे आपण ना, मला असं वाटतं की स्वतःला खूप जास्त कमी लेखतो. आपण इतके सहज ॲक्सेप्ट करणारी प्राणी जमत आहोत. मग इतकी लाख वर्ष आपण या पृथ्वीवर जगत आहोत, सर्व्हाइव्ह झालोय, ते ऍडजस्ट करतच झालोय ना, आणि सहज ऍडजस्ट करत झालोय. कोरोनाच्या काळात नाही का आपण किती पटकन ऍडजस्ट झालो, इव्हॉल्व झालो आपण. आणि आता मास्क विसरलोय आपण, नाही कोणी आपण घालत. मी आता ही सर्दी झाल्यामुळे मास्क लावून बसली आहे, तर ती आली तेव्हाच मी असं झालो की अच्छा ओ मास्क, कारण सवयच नाही आता. सो आपण किती पटकन सहज ऍडजस्ट होतो. तर कशाला आपण त्याचा काय म्हणतात त्याला हॉरिबलायझेशन करतो, भयंकरीकरण, आणि ते सुद्धा परत इमॅजिन्ड गोष्टींबद्दल, ॲझम्पशन्स बेस्ड. पण आपण आता बऱ्यापैकी म्हणजे अरेंज्ड मॅरेज या थॉट बद्दल बोलत होतो. अजून एक म्हणजे लव्ह मॅरेज. म्हणजे आता बरीच लोक त्यांचे लग्न ठरण्याआधी त्यांचे जोडीदार शोधून ठेवलेले असतात आणि मग काय 2 वर्ष 4 वर्ष 5 वर्ष रिलेशनशिप्समध्ये असतात, एकमेकांची ओळख असते, त्याच्यामुळे ही योग्य व्यक्ती वगैरे हे कळलेलं असतं. पण परत लग्नाचा विषय आला की मग परत या सगळ्या सर्कल्समधनं परत जायला लागतं. म्हणजे परत मग तुला घरी काय पद्धतीनं पोर्ट्रे करायचं आहे, कसं प्रेझेंट करायचं आहे, याच्या तयारीपासनं गोष्टी सुरुवात व्हायला लागते. तर ज्यावेळेस रिलेशनशिपमध्ये असता आणि त्याच्यानंतर लग्नाकडे तुम्ही वळताय, तर ह्या नेव्हिगेशनमध्ये सुद्धा काय योग्य पद्धतीनं गोष्टी सेट केल्या पाहिजे. कारण इथे मेजर गोंधळ होऊ शकतो ना, की तुम्ही गेली काही वर्ष एकमेकांना ओळखताय, तुम्हाला माहिती आहे समोरच्या व्यक्तीचा स्वभाव, समोरच्या व्यक्तीचे रिॲक्शन्स एखाद्या गोष्टीवरती, आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस लग्नाकडे जाताना मग त्यात सगळ्या फॅमिलीज इन्व्हॉल्व्ह होतात, कारण इथे दोघेच असतात. इथे कुटुंब आलं आणि मग त्याच्यानंतर जी गफलत होऊ शकते ते कसं नॅव्हिगेट करता येऊ शकेल. लव्ह मॅरेज असू दे किंवा अरेंज असू दे, जोपर्यंत आपण 24 तास एकत्र राहत नाही तोपर्यंत माणूस कळत नाही. तुम्ही काही तासच भेटत असता. सो प्रत्येक वेळेला तुम्ही चांगलं दाखवत असता तुमचं जे काही आहे ते.
पण ज्या वेळेला तुम्ही एकत्र राहायला सुरुवात करता तेव्हा एक वेगळं दृश्य तुमच्या डोळ्यासमोर येतं. खूप अचानक अनुभवाचे बोल. म्हणजे आमच्याकडे आलेलं एक कपल होतं तर तिने मुलाखतीतच येईल ते ओळखत होते, पण लग्न झाल्यानंतर ते हनीमूनहून जेव्हा परत आले तेव्हा तो हॉलमध्ये टिपॉयवरती पाय टाकून ब्रश करत बसला होता. तर ती म्हणली असं कोण करतं? टीव्ही बघत रविवार TV सकाळी. बघत. तर तिला सकाळी ते 7 सहनच वाजता. होईना. ती म्हणली आपण इतकी वर्ष ओळखतो, मला हे माहितीच नव्हतं की रविवारी सकाळी तू 7 वाजता सोफ्यावरती ब्रश करत बसला. हे मला आधी कळलं तर सहनच नसतं. सो इतक्या छोट्या छोट्या सवयींपासनं आपल्याला अनेक गोष्टी नव्याने कळायला लागतात. तर मुळात असं आहे ना की आपण किती फ्लेक्झिबल आहोत हे सगळ्यात खूप महत्त्वाचं आहे. आणि दुसरा अतिशय महत्त्वाची गोष्ट अशी, आपण बदलणारे आहोत हो सगळे. असं नाही आहे की आज लग्न ठरवताना ही व्यक्ती अशी अशी दिसली तर ही आयुष्याच्या अंतापर्यंत तशीच असणार आहे, असं कधीच असणार नाही आहे. मी पण असणार नाही आहे, माझा पार्टनर पण असणार नाही आहे. 4 वर्षापूर्वी मी होते तशी आज नाही आहे, अजून 4 वर्षांनी मी तशी असणार नाही आहे. आणि अजून एक असं आहे ना की लग्नानंतर एकमेकांच्या सहवासाने पण आपण बदलतो ना. एका मुलीला मी असं सांगत होते की अगं आपण बदलतो तसा तोही बदलू शकतो. तर ती मला पटकन म्हणली म्हणजे काय पहिल्या दिवसापासून मी बेबी सिटिंग करायचं? असा तुम्हाला टेलर मेड रेडीमेड माणूस मिळणार नाही आहे स्वभावासकट. नाही मिळणार आहे तुम्हाला. त्याची एक पठडी आहे. ती पठडी तुम्हाला आवडत नाही आहे, ती बदलायची आहे, तर तुम्हाला त्यासाठी कष्ट घ्यावे लागतील सगळ्या बाजूनी. म्हणजे तुम्हाला कम्युनिकेशनवरती पहिले कष्ट घ्यायला लागतील. मी हाऊ टू कम्युनिकेट, तुम्हाला जे हवं आहे ते हवं आहे त्याच्याकडनं. मग तो त्या रिसेप्टिव्ह मोडमध्ये आहे का, त्याचा मूड काय आहे आत्ता, तो ऐकण्याच्या ह्याच्यात आहे का, हिअरिंग लिसनिंगमधला फरक कळतो का. मग तर तुम्ही खूप इंटरेस्टिंग गोष्ट बोललात की थोडंसं बेबी सिटिंग आणि ते थोडं गोष्टी हळूहळू घडत जाणार आहेत. बदल हा तुम्ही एकमेकाला समजून उमजून बदलत जाणार आहे. पण बऱ्याचदा ना असं कुठेतरी बोललं जातं की एस्पेशली मुलींच्या बाबतीत होतं की आता मला एक नवरा येणार आहे, म्हणजे एक बाळ येणार आहे घरी आणि त्याला मला बेबी सीट करायचं आणि त्याला सगळं हे करायचं. पण आत्ता बिकॉज सगळ्याच गोष्टी बदलल्यात, गेल्या 30 वर्षात ज्या वेगाने बदलल्यात, मॉडर्न रिलेशनशिप्स बदलल्यात, आपण लग्न संस्था ज्या समाजात राहत होते तो समाज बदलला आहे, सगळं बदललं आहे. तर त्यातल्या ज्या गोष्टी आहेत त्या पण बदलत जाणार आहेत आणि त्याला वेळ लागणार आहे. असं नाही एक्सपेक्ट करू शकत की मी पुरुष म्हणून, मी नवरा म्हणून लग्नानंतर डायरेक्ट मी रेडी आहे ह्या सगळ्या ह्याच्यासाठी, किंवा एखादी मुलगी पण नवरी म्हणून किंवा बायको म्हणून ती नाही रेडी असणार आहे. म्हणजे फार फार आपण वेडिंग्ससाठी रेडी असू, पण मॅरेजसाठी इव्हॉल्व्ह व्हायला वेळ लागणार आहे. पण त्याला कुठेतरी असं बदनाम केलं जातं आहे का की बाबा हे बेबी सिटिंग आहे किंवा पापा की परी आहे आणि हे सगळं ते त्याच्याबद्दल हाऊ वूड यू गाईड, म्हणजे रादर दॅन हे आहे माहिती आहे ते इंस्टाग्रामवरती वाचतोय आपण, तुम्ही त्यांना काय सजेस्ट कराल जे आत्ता ह्या फेजमध्ये आहेत त्यांना? आम्ही दोघांनाही, म्हणजे मी सांगताना मुलीला काय किंवा मुला सांगते त्याचंही पहिलं लग्न आहे, तुझंही पहिलंच लग्न आहे. सो त्या पहिल्या लग्नात येणारं जे कावरे बावरे पण आहे ते दोघांकडेही असणार आहे. एक मुद्दा अजून असा आहे की डॉक्टरांच्या मते, हे बदल झाला आहे आता आत्ताच्या काळानुसार, पण त्यांच्या मते मॅच्युरिटीतला फरक स्त्री पुरुषाचा 4 वर्षाचा आहे. मुलगी पटकन मोठी होते. पण आता ज्या वेळेला आपण लग्नाचं वय म्हणून बघतो तेव्हा त्या मुलीला कमी अंतर हवं आहे. एकाच वेळेला तो मित्र म्हणून पण हवा आहे आणि ॲट द सेम टाईम केअरिंग शेअरिंगवाला पण व्यक्ती हवा आहे. ह्यापेक्षा बदललेले नाही आहेत. आणि मग केअरिंग शेअरिंगवाला हवा असेल तर तुझा मित्र कसं घेईल तुझी काळजी, तुझ्या समवयस्क आहे ना तो. सो थोडं तरी अंतर त्याच्यामध्ये असावं असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. कधी कधी उलटं म्हणजे घडताना दिसतं की नाही ते सेम वयाचे आहेत पण तरी खूप छान चाललं आहे त्यांचं, असंही दिसू शकतं. आता लव्ह मॅरेज अरेंज मॅरेजबद्दल आपण म्हणत होतो तर आमच्याकडे एक खूप प्रसिद्ध डॉक्टर यायचे, त्यांचं एक खूप वाक्य छान आहे, मला फार आवडतं ते. ते असं म्हणायचं की लव्ह मॅरेज आणि अरेंजमध्ये फरक काय, तर लव्ह मॅरेजमध्ये मॅरेज म्हणजे आपल्याच गर्लफ्रेंडशी लग्न आणि अरेंज मॅरेजमध्ये दुसऱ्यांच्या गर्लफ्रेंडशी लग्न. खरंय. दुसऱ्यांच्या एक्स गर्लफ्रेंडची होपफुली. नाही आता आपण एक याला जोडून मला हे आवडेल की
लव्ह मॅरेज किंवा अरेंज मॅरेज हे एक असं ब्लँकेट बायफर्केशन युजली केलं जातं की अरेंज मॅरेज आणि लव्ह मॅरेज ब्लॅक अँड व्हाईट दोनच कॅटेगरीज आहेत जणू. मला असं वाटतं की आजचं अरेंज मॅरेज हे ट्रेडिशनल अरेंज मॅरेज उरलेलंच नाही. त्यामुळे या प्रोसेसमध्ये येताना जी निगेटिव्हिटी अरेंज मॅरेज या लेबलमुळे येते ती बाळगण्याचं कारणच नाही. ते लेबल काय आणतं, काय इमेज डोळ्यासमोर आणतं, चहा पोह्याचा कार्यक्रम, बघण्याचा कार्यक्रम, 4 भेटीत लग्न, 4 प्रश्न 4 प्रश्न विचारणार, चालून दाखव, हे सगळं आपल्या डोक्यात येतं. गाऊन दाखव वगैरे सगळ्या गोष्टी आपल्या जोक्सपासनं ऐकलेल्या बघितलेल्या सगळ्या गोष्टी आजी आई सगळ्यांनी सांगितलेल्या. त्यामुळे अरेंज मॅरेज कसं असतं तर असं असतं, अशी एक इमेज, अशी एक प्रतिमा डोळ्यासमोर आहे. प्रत्यक्षात आता मगाशी आपण जसं डिकन्स्ट्रक्ट केलं तसं हे पण डिकन्स्ट्रक्ट करण्याची गरज आहे की आजचं अरेंज मॅरेज कसं आहे. आज काय होतं, मी माझ्या अपेक्षा सांगणार आहे, त्या टाकणार आहे, त्याच्यानंतर ते इंटरेस्ट पाठवला जाणार आहे ऑनलाईन. जसं कोणत्याही डेटिंग साईटवरती पण मी प्रोफाईल बघणार आहे तसंच मॅट्रिमोनी साईटवरती पण बघणार आहे. माझ्या अपेक्षा बघणार आहे, समोरच्या व्यक्तीच्या अपेक्षा बघणार आहे, इंटरेस्ट मॅच झाले की मग आम्ही भेटायचं ठरवणार आहोत. 90% सुशिक्षित अर्बन लोक बाहेर स्वतः दोघंच जण कॉफीला पहिले भेटतात, डायरेक्ट फॅमिलीसकट भेटत नाहीतच. त्यामुळे पहिल्यांदा ते कॉफीला भेटणार आहेत, नंबर्स एक्सचेंज करणार आहेत, चॅट करणार आहेत, व्हिडिओ कॉल करणार आहेत, दुसऱ्यांदा कॉफीला भेटणार आहेत, एखाद वेळेस जेवायला जाणार आहेत, एखाद वेळेस पिक्चरला जाणार आहेत, मित्रमैत्रिणींना भेटवणार आहेत. या टप्प्यात कधीतरी फॅमिलीला इन्व्हॉल्व करणार आहेत. मग कधीतरी ते म्हणणार की आपलं जमतंय नाही का, ठरवूया का. मग 4 महिन्यानंतर एंगेजमेंटची तारीख घेणार आहेत, त्याच्यानंतर वर्ष 1.5 वर्षानंतर लग्नाची तारीख ठरवणार आहेत. पहिल्या भेटीपासून लग्न होईपर्यंत 1.5-2 वर्षाचा कालावधी जाणार आहे, 1 वर्षाचा तर खूप जाणारच आहे. आणि या मधल्या पिरियडमध्ये तुम्ही काय करताय, तुम्ही डेटिंग करताय, तुम्ही भेटलायत फक्त मॅट्रिमोनियल प्लॅटफॉर्मवरती, पण इसेन्शियली हा पिरियड तुम्ही डेटिंग सारखाच वापरताय. तुम्ही सगळं बोलताय, गप्पा मारताय, एकमेकांना जाणून घेताय, टेक्स्टिंग करताय, चॅट करताय, पूर्ण शेअरिंग तुमचं चाललेलं आहे, इमोशनल रिलेशनशिप तयार होतीये. आणि मग त्यामुळे लग्न, अरेंज मॅरेज म्हणजे अनोळखी माणसाशी लग्न, हा जो एक काय म्हणतात त्याला, ही जी इमेज आहे ही नॅचरली पूर्वी खरंच तशी परिस्थिती असायची, तशी आता उरलेली नाहीये. तुम्ही तुमच्या मित्र झालेल्या व्यक्तीशीच लग्न करत असता जेव्हा तुम्ही लग्न करता तेव्हा, कारण तेवढा वेळ गेलेला असतो. त्यामुळे ती भीतीच डोक्यातनं काढून टाकणं गरजेचं आहे. आणि हा जो मधला पिरियड आहे ना, हाच क्रुशली वापरण्याची गरज आहे की हा तुम्ही कसा वापरताय त्याच्यावरती तुमचं मॅरिटल लाईफ अवलंबून आहे ना, अर्थातच. पण हे केवढं भारी आहे. म्हणजे खूप लोकांना अजून पण अरेंज मॅरेज म्हटलं की ते नाही पाण्यात लग्न लावून देतात ना, की मुलगी कोण आहे, त्यांचं काय आहे, म्हणजे काहीतरी रॅन्डम व्यक्ती माझ्यासोबत आणून ठेवलेली आणि तिच्यासोबत आता संसार करायचा असं वाटतं. पण ते तेवढं भीतीदायक नाहीये खरं. मी तुला सिंपल एक्झाम्पल देतो की अरेंज मॅरेज, समजा तुझ्या एका मित्राने तुला एका मुलीशी गाठ घालून दिली आणि म्हणलं की तुमचं जमेल असं मला वाटतंय, भेट तुला. आणि तुम्ही भेटलात कॉफीला आणि तुम्ही नंतर 4 वेळा भेटलात आणि मग तुम्ही 4 महिन्यांनी म्हटलं की आपलं जमतंय, करायचं का लग्न, आणि तुम्ही लग्न करायचं ठरवलं, तर याला तू नॉर्मली अरेंज मॅरेज म्हणतोस. तुझा तो मित्र अनुरूप आहे किंवा कोणतीही मॅट्रिमोनियल साईट आहे. त्यामुळे तू अरेंज मॅरेज म्हणायचं का लव्ह मॅरेज म्हणायचं हा मुद्दाच आता गैरलागू आहे. सो इट्स अरेंज लव्ह मॅरेज. नाही, आपण निगेटिव्ह यातला एक एक्सपेक्टेशन्स बद्दल बोलत होतो ना, तर ते आणखीन एक एक्सपेक्टेशन जी आता परत आठवली मला वेगळी, ती म्हणजे खूप मुलींची किंवा मुलींच्या, आता हे पण अगेन माझं अझम्पशन आहे, अपेक्षा असतात की लग्नानंतर सासू सासऱ्यांसोबत नाही राहायचं. म्हणजे कारण एकतर या सगळ्या लग्नामध्ये आणखीन एक विलनाइज केलेली गोष्ट ती म्हणजे सासू सासरे. मग ती दोन्ही बाजूने, म्हणजे मुलींकडनं जास्त, कारण आपण त्या सिरियल्समध्ये बघतोच आहेत की कशा सासवा छळ करतात त्यांच्या सुनेच्या, आणि मग काय कसे षडयंत्र रचतात, कशी पडावी वगैरे म्हणून. आणि अजूनही मुलींना जायची प्रथा आहे म्हणून लग्नानंतर मुलाकडे. तर या सगळ्या गोष्टी आपण बघतो. तर लग्नानंतर सासू सासऱ्यांसोबत राहणं न राहणं याचे जे कॉन्व्हर्सेशन्स आहेत, याच्या ज्या अपेक्षा आहेत, त्या लग्नाआधीच व्हायला पाहिजे का? कारण म्हणजे ज्यावेळेस या अपेक्षा ठरवतोय आपण आणि त्याच्यानंतर काय एका टप्प्यावरती आलेलो आहोत जिथे आपण कन्सिडर करतोय लग्न करायचं, तर अशा ह्या सकट आणखीन कोणकोणत्या गोष्टी आहेत ज्या नक्की डिस्कस झाल्या पाहिजे? ॲब्सोल्युटली. कारण हे कळत नाही. म्हणजे त्याचे एक जर आपण काही 4-5 गोष्टी सांगू शकलो की या कराचं डिस्कस, अशा कोणत्या गोष्टी असतील स्टार्टिंग विथ सासू सासरे? एकत्र राहायचं आहे, म्हणजे जॉईंट फॅमिलीत राहायचं आहे का न्यूक्लिअर फॅमिलीत राहायचं आहे, याचे दोन्हीचे बेनिफिट्स आणि लॉसेस आहेतच. हां, आपल्या स्वभावानुसार आपल्याला ठरवायचं आहे की मला कुठं कसं राहायला आवडेल.
त्याच वेळेला त्या आईवडिलांचं कन्सेंट पण घेण्याची खूप गरज आहे, म्हणजे त्यांना गृहीत धरू नये. बरोबर. हे पण अनेक ठिकाणी घडतं की इथे मोठं घर आहे त्यामुळे आता आपण एकत्रच राहायचं आहे असं. त्यांना विचारावं तुम्हाला काय आवडेल. इथे अनेक आईवडिलांचं म्हणणं असं असतं की नाही आमचे आम्ही राहू, तुमचे तुम्ही वेगळे राहा. हेही होऊ शकतं. दुसरी महत्त्वाची, हे तर बोललं गेलंच पाहिजे, म्हणजे आपल्याला एकत्र राहायचं आहे का वेगळं राहायचं आहे वगैरे असं. आता कसं असतं, ज्या वेळेला तुम्ही न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये राहायचा विचार करता त्यावेळेला तुमच्यावर सगळ्या जबाबदाऱ्या येतात. घर जशी चालवण्याची आर्थिक जबाबदारी येते तशी मॅनेजमेंट घराची हा एक मोठा भाग आहे की जो शिकवलेला नाही आहे दोघांनाही. मुलाला पण माहिती नाही आहे, मुलीला पण माहिती नाही आहे. तर ते तुम्हाला शून्यातनं सगळं सुरू करायचं असतं. ते करण्याची क्षमता तुमच्यात आहे का. एक चांगलं असं दोघंच असतात त्यामुळे काय जसं होईल तसं असंही असू शकतं. आता कसं असतं कधी कधी ना मुलं काय मुली काय खूप वेगळ्या पद्धतीने त्याची उत्तरं देतात. म्हणजे विचारलं तर एखादा मुलगा म्हणतो हो आमचं बाळ नंतर सांभाळायला आम्हाला लागतीलच ना मोठी माणसं. तर अशा हेतूनी ते असू नये. कारण त्यांचं पण त्यांना आयुष्य आहे. आईवडिलांना जे आहे ते आत्तापर्यंत त्यांनी नाही जगलेले. कारण त्यांची जी जनरेशन आहे ती लग्न मग जॉब मग मुलं ह्या सगळ्यातनं गेलेली आहे. याच्यामध्ये मजा राहिलेली आहे त्यांची करायची किंवा नवीन गोष्टी शिकायचं राहिलेलं आहे. त्यामुळे ते नक्कीच आधी बोललं जावं. सगळ्यांनी एकत्र बसून ते बोललं जावं. मग आर्थिकसुद्धा ते कसं मॅनेज करणार आहेत याबद्दलही बोललं जावं. कारण ते खूप महत्त्वाचं आहे. कारण 2 घरं आपण एस्टॅब्लिश करतो म्हटल्यानंतर प्रत्येक वस्तू 2 लागतात. कारण सगळ्या वस्तूंची सवय आहे आपल्याला सगळ्यांनाच. म्हणजे 2 वॉशिंग मशीन, 2 फ्रीज, काय 2 ओव्हन वगैरे वगैरे जे काही लागेल ते सगळं लागणार आहे आपल्याला. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की लग्नानंतर आपल्याला नेमकं कशा पद्धतीने जगायचं आहे. म्हणजे जवळजवळ घरं पाहिजेत न्यूक्लिअर फॅमिली घेतल्यानंतर का लांब पाहिजेत, मग सणासुदीला आपण एकत्र यायचं आहे, हे सगळं बोललं गेलं पाहिजे. इव्हेंच्युअली आपल्याला वेगळं वेगळं त्याच्यात घडू शकतं, नाही असं नाही, पण आपल्याला याबद्दल बोललं पाहिजे. अजून एक महत्त्वाची गोष्ट जे तन्मय म्हणला की लग्न ठरल्यानंतर होईपर्यंतचा पिरियड जो आहे त्याच्यामध्ये दोन्ही फॅमिलीजनी 2 दिवस ट्रिपला जाणं एकत्र, हे खूप आम्ही सांगतो हे लोकांना. कारण पैसे खर्च करण्याची सवय प्रत्येक कुटुंबाची वेगळी असते. खूप लाईफस्टाईल वेगळी असते. बाहेर पडल्यानंतर आपण कुठल्या रेस्टॉरंटमध्ये खायला जायचंय, इथपासून रस्त्यावरची पाणीपुरी खायची की नाही इथपर्यंत प्रत्येकाच्या कल्पना वेगळ्या असतात. या आपण प्लस मायनस करू शकतो, पण हे माहीत पाहिजे. हां, त्यामुळे ही गोष्ट दुसरी आहे. तिसरी गोष्ट मला अशी वाटते की एकमेकांच्या घरी राहायला जाणं हे पण करायला हवं. की आपल्याला ना छोट्या छोट्या गोष्टी कळतात. आमच्याकडे एका मुलीचं लग्न ठरलं होतं आणि मुंबईला होता तिचा होणारा नवरा, ती पुण्यातली. तर ती 4 दिवस त्यांच्याकडे राहायला गेली होती आणि त्या मुलाचे वडील कॅब यायची ऑफिसची आणि ते ऑफिसला जायचे. तर तिने पटकन होणाऱ्या नवऱ्याला विचारलं की त्या कॅबच्या ड्रायव्हरचा नंबर आहे का तुझ्याकडे, गरज भासली तर आपल्याला त्या कॅबच्या ड्रायव्हरचा नंबर पाहिजे. तर ते त्या मुलाच्या वडिलांना इतकं कौतुक वाटलं. आता हे ते भेटलेच नसते, एकमेकांच्या घरी गेले नसते तर या बारीक बारीक गोष्टी कळल्याच नसत्या. आणि त्या वडिलांना खूप असं छान वाटलं की ही मुलगी काळजी घेणारी आहे, बऱ्याच गोष्टी हिला सुचतायत. आणि हे नवीन जनरेशनला खूप चांगलं सुचतं आधीच्या ह्याच्यापेक्षा सुद्धा. तर एकमेकांच्या घरी राहायला जाणं म्हणजे अगदी ते रॉकी और राणी की करू नये, पण निदान 4-4 दिवस 8-8 दिवस असं राहायला जाणं त्या घरातल्या दोन्ही घरातल्या त्या मुलांनी पण इकडे येणं की काय घरातली पद्धत आहे, किती माणसांचा आलं गेलं आहे, किती गोष्टी आपण घरात करतो. कुरिअरवाला एखादा माणूस दाराशी येतो, त्याच्या हातावर काही ठेवलं जातं का, पाणी विचारलं जातं का, अगदी लहान लहान गोष्टी आहेत पण शिकण्याच्या गोष्टी आहेत. म्हणजे एक मुलगी म्हणली की आमच्या घरात नव्हतं असं, म्हणजे आलेल्या माणसाच्या हातावर काहीतरी, पण मला ते इतकं आवडलं मी माझ्या घरात सुरू केलं. लग्न व्हायचंय अजून, पण ह्या अडॅप्ट करण्याच्या ज्या गोष्टी आहेत या खूप छान आहेत आणि ह्या खूप सुंदर सहजीवनाकडे घेऊन जाणार आहेत. राईट. मॅम, तुम्ही आता एक गोष्ट बोललात आर्थिक आणि याच्याबद्दल, मला त्याबद्दल एक एस्पेशली मी जे आत्ता Tier 2 मध्ये बघतोय तिथे ना
आता साधारणतः बऱ्याचशा फॅमिलीजमध्ये असं होतं की त्यांना एकुलती एक मुलगी असते, एकुलता एक मुलगा असतो. तर हे ऑब्व्हियस असतं की मुलगा आपल्या आईवडिलांची काळजी घेणार आहे. पण लग्नानंतर ती मुलगी आपल्या आईवडिलांची काळजी घेणार आहे हे एक्सपेक्टेड नसतं, बऱ्याचशा लोकांना माहिती नसतं. आणि ती जर आर्थिक मदत करत असेल लग्नानंतर तर त्याच्यातनं बरेचसे ताणतणाव झालेले मी ऐकलेत, बघितलेत आजूबाजूच्या फॅमिलीजमध्ये. तर ह्याबद्दल पण डिस्कशन होणं खूप गरजेचं आहे का? आता हे सुद्धा डिस्कशन होताना मगाशी आपण कम्युनिकेशनबद्दल बोललो. तर एखादी मुलगी जर असं म्हणत असेल, तू बघणार आहेस ना तुझ्या आईवडिलांकडे, किंवा मी बघणार आहे ना लग्न झाल्यावर, तसं तूही बघितलं पाहिजेस. तर हे तू मैमेची गोष्टच नाही आहे. असं बोललं गेलं पाहिजे की आपण दोघांनी चौघांची काळजी घेऊया. इक्वल आहेत ना ते. आणि ही नवरा बायकोची टीम आहे ना, ते युनिट आहे, हे मानलं गेलं पाहिजे. आत्ता काय झालं माहिती आहे, तुझं अकाउंट वेगळं, माझं वेगळं, तुझे पैसे वेगळे, माझे पैसे वेगळे, किती लागतात घरात, इतके इतके पैसे. त्याच्यामध्ये काय गंमत आहे? म्हणजे आमच्या जनरेशनचं, आमच्या वेळी वगैरे असं मी काही म्हणत नाही आहे, पण आपले पैसे हे नेहमी जास्त असतात तुझे पैसे माझे पैसेपेक्षा. आणि त्यात जी गंमत आहे की आपण दोघं मिळून काहीतरी करू, दोघं मिळून घरातल्या वस्तू घेऊ, दोघं मिळून ट्रिपला जाऊ, दोघं मिळून, ही खूप मजा आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये खूप गंमत आहे. आता ज्यावेळेला मी तुझं अकाउंट माझं अकाउंट वगैरे बघतो ना, इन्सिक्युरिटी आहे तिथे, भीती आहे. लग्नानंतर आमचं नाही जमलं तर याच बेसिसवरती लग्न ठरलं आहेत. तर तसं का असावं? नाही होणार आहे माझा डिवोर्स. मग मी नेहमी, माझं एक खूप लाडकं वाक्य आहे की अनेक मुली येतात, मुलं येतात आणि म्हणतात माझ्या 2 मित्रांची डिवोर्स झाली आहे, 4 मैत्रिणींचे झाले वगैरे. पण डिवोर्स हे संसर्गजन्य नाही आहे. मला माझंच हे वाक्य खूप आवडतं. खूप भारी आहे हे, खरं आहे. कारण असं नाही होणार आहे की माझ्या मित्राचं झालं म्हणून माझं होणार आहे, माझ्या मैत्रिणीचं झालं म्हणून का होईल. म्हणजे परत परत आपण त्या प्रश्नाकडे येतोय की का होईल माझं, नाही होणार आहे माझा. तर सगळं वेगळं आहे ना, तिच्या घरातली पद्धत वेगळी, रेस्पॉन्ड करण्याची पद्धत वेगळी, सगळं वेगळं आहे. तर का बरं होईल माझा डिवोर्स? नाही होणार ना. याच्यात एक ॲड करेन मी की आम्ही जे नेहमी म्हणतो की दोघांनी मिळून चौघांची काळजी घ्या. तर याच्याकडे बघताना आता मी तिच्या आई वडिलांची काळजी घेणार आहे, म्हणजे मी आणि तिचे आई वडील हे नातं डेव्हलप होणार आहे का नाही, हा तर येणारा मुद्दा आहेच आहे, नंतरच आहे. पण खूप स्वाभाविक गोष्ट अशी असते की कोणत्याही माणसाबरोबर जर मला रिलेशन एस्टॅब्लिश करायचं असेल तर त्या माणसाच्या आयुष्यात महत्त्वाच्या असणाऱ्या गोष्टींना मी महत्त्व देणं. कोणत्याही, म्हणजे मी मित्राबरोबर गप्पा मारत असेल आणि त्याला क्रिकेट आवडत असेल तर मी त्याच्याबरोबर क्रिकेटबद्दल गप्पा मारतो. पॉलिटिक्स ज्याला आवडतं त्याच्याबरोबर मी पॉलिटिक्सबद्दल गप्पा मारतो. उलटं केलं तर आमच्या तो म्हणता हे बोर नको करू जा. करेक्ट. सो माझ्या जोडीदाराच्या आयुष्यात जी व्यक्ती महत्त्वाची आहे, आई वडील, त्यांच्याबद्दल मी कन्सर्न दाखवणं हे माझं आणि माझ्या जोडीदाराबद्दलचं नातं सुदृढ करणारं असतं. त्यामुळे तुमचं नातंच चांगलं करण्यासाठी करायचं आहे. म्हणजे आई वडील तर येणारच आहेत, त्यांच्याबरोबर तुमचं नातं काय निर्माण होतंय हा तर नंतर येणारा मुद्दा आहे असं मी म्हणेन. तुमचंच मॅरिटल लाईफ जर नीट ठेवायचं असेल किंवा ते बेटर करायचं असेल, नीट ठेवायचं थोडं निगेटिव्ह कनोटेशन आलं, पण ते बेटर करायचं असेल, ते अजून चांगलं फुलवायचं असेल तर तुमच्या जोडीदाराच्या आयुष्यात काय बरं महत्त्वाचं आहे, त्याच्यात रस घेणं आणि त्याच्यात क्युरिओसिटीनी इनपुट्स देणं, त्याच्यात इन्व्हॉल्व होणं, यांनी ते तुमचं नातं बहरणार आहे. आणि हे जसं व्यक्तींबद्दल आहे तसं आवडीनिवडींबद्दल पण आहे. म्हणजे मला फुटबॉलबद्दल काहीही कळत नाही, पण माझ्या जोडीदाराला आवडत असेल तर मी 4 प्रश्न विचारले तो खुलणारच आहे किंवा ती खुलणारच आहे आणि भरभरून गोष्टी सांगणार आहे. कदाचित 5 वाक्यानंतर मला कंटाळा येईल, नाही असं नाही, पण ते जे खुलणं आहे ते माझं त्या व्यक्तीबरोबरचं नातं एस्टॅब्लिश करतं. आणि त्यामुळे ते पेरेंट्स हे ती काय म्हणतात त्याला, तुम्हाला मिळालेली खरं शिडी आहे नातं तुमचं स्ट्रॉंग करायची, यूज आहे. आणि असं पण आहे ना, म्हणजे त्यात एखादा मुलगा तिच्या आईवडिलांशी वेगळं नातं प्रस्थापित करत असेल तर त्या मुलाच्या आईवडिलांनी इन्सिक्युअर व्हायची गरज नाही आहे. हे बघितलंय. कारण हो, म्हणजे अरे बापरे, म्हणजे आता ते मंडळी ना याला घरजवई करणार, म्हणजे खूप स्वर्ग गाठतात. हो, सासरचा झाला ताबडतोब. आणि मग काय ताटाखालचं मांजर झालं, बायकोचा बैल वगैरे सगळं. तर असं काही नसतं. तुमच्या संस्कारांवरती तुमचा विश्वास असेल तर असं काही घडत नाही. आणि समजा अजून एक आई बाबा त्याला मिळाले तर त्याच्या पण वेलबिंगच्या दृष्टीने गोष्ट चांगलीच आहे ना. हा एक विचार, म्हणजे हे जे प्रगल्भतेचं लक्षण म्हणतो ना, हे वयाच्या प्रत्येक टप्प्यावर. मग परत आम्ही माझं अजून एक वाक्य चांगलं म्हणजे
वय आणि मॅच्युरिटी याचा काही संबंध नाही. नाही, आता ऑलमोस्ट शेवटाकडे हा ये ओंकार जे मगाशी म्हणाला ना, कोणते कोणते अपेक्षा असतील आणि त्या कशा पद्धतीने बोलल्या गेल्या पाहिजेत. सो काही अपेक्षा असतात स्पेसिफिकली, एस्पेशली सवयींबद्दलच्या, म्हणजे तुमच्या अल्कोहोल असेल, स्मोकिंग असेल, बाहेर खाणं पिणं असेल, Shopping असेल. शॉपिंग असेल, तर ह्याबद्दल काय पद्धतीने सांगितलं गेलं पाहिजे. म्हणजे बऱ्याचदा असं जाणवतं की आधी सांगितलेलं नसतं आणि नंतर ती म्हणते की ओके ठीक आहे, हरकत नाही, तुझं काय ओकेजनल कारण या काही गोष्टी आहेत सवयीच्या ज्या लपवल्या जाऊ शकतात हा. सहज, ज्या कदाचित अपेक्षा म्हणून समोर येणार नाहीत, पण लग्नाआधी या सहज अंडर कार्पेट लपवल्या जाऊ शकतात. म्हणजे त्या कशा पद्धतीने कम्युनिकेट केलं पाहिजे. काही जणांच्या बाबतीत असं होतं की त्यांनी जरा काहीतरी थोडंफार असं आणि ते सांगितलं आणि त्याच्यामुळे अरे बापरे रेड फ्लॅग म्हणून ते स्ट्रेट अवे कट केलं जातं. म्हणून बरेच जण घाबरून सांगत नाही. तर त्याला काही एक ठोकताळ आहे की बाबा जरा हळूहळू सांगा किंवा अशा पद्धतीने सांगा. अल्कोहोलच्या बाबतीत मला असं वाटतं की ड्युरेशन, फ्रिक्वेन्सी, इंटेन्सिटी हे सगळं विचारलं गेलं पाहिजे. फ्रिक्वेन्सी हे तर विचारलं गेलं पाहिजे. आणि समजा तो किंवा ती, ह्याला काय आता जेंडर वाईज काही असायचं कारण नाही आहे. ते म्हणले की आम्ही सोशल ड्रिंक करावं. तर सोशल ड्रिंकिंगची व्याख्या किंवा व्याप्ती इतकी मोठी आहे, तर परत तिथे स्पेसिफिकली विचारलं गेलं पाहिजे की म्हणजे तुझी डेफिनेशन काय आहे. कारण 31 डिसेंबर हेही ऑकेजन आहे आणि प्रत्येक विकेंडही ऑकेजन आहे. म्हणजे आम्ही असं म्हणायचो की सचिन तेंडुलकरनी 100 रन्स काढल्या की पार्टी तो बनती है, आणि तो शून्यावर आउट झाला म्हणजे दुःखात पार्टी बनती आहे. तर काय कारण असतं. कारण दर आठवड्याला बसूया ही एक कन्सेप्ट आहे ना सध्या. सो ती मजेची व्याख्या आहे का, अशा पद्धतीने ते बोललं गेलं पाहिजे की तुला मजा करावीशी वाटते म्हणजे काय करावं असं वाटतं, आणि सतत हॅपनिंग पाहिजे आयुष्यामध्ये असं का, किंवा प्रत्येक ऑकेजनला केक पाहिजे. म्हणजे कोपऱ्या कोपऱ्यावर पानपट्टीसारखे सध्या केक शॉप्स आहेत की नाही, त्याचं कारणच ते. काहीही घडलं तरी केक असतो. पूर्वी फक्त वाढदिवसाला असायचा. पण मग त्याच्या व्याख्या काय आहेत तुझ्या डेफिनेशन्स काय आहेत, त्यावेळेला तुला नेमकं काय करावं असं वाटतं. किंवा क्लब मेंबरशिप घ्यायची तर ती तुला स्टेटसचा सिम्बॉल वगैरे आहे का. समजा तो म्हणला की नाही मला 4 मित्र घरात जमवून कॉफी प्यायला आवडेल, तर ही लाईफस्टाईल आहे त्याची. हे समजून घेणं. आणि खरं सांगू का, टू द पॉईंट तुम्हाला जर बोलता आलं ना तर तुम्हाला माणूस कळतो. व्हेरी ट्रू. पण आत्ता कसं होतंय, कुठला तरी मुलगा मुलगी बाहेर 1.5 तास गप्पा मारतात पण खूप अवांतर बोलतात. आणि मग म्हणून डिसिजन नाही घेतात कारण समोरचा माणूस कळलेला नसतो. मग भीती वाटते, मग इन्सिक्युअर वाटतं. तर आपण पहिल्यापासून जे बोलतोय ही संबंध मोठी प्रोसेस आहे. तू जे विचारलंस की या गोष्टी बोलाय कशा, त्याच्यावरती येतो. काय पद्धत आईने खूपच छान सांगितलं. पण लोक युजली हे जे अडचणीचे विषय असतात त्याबद्दल का घाबरतात, कारण त्यांना वाटतं की काहीतरी पराचा कावळा करून जजमेंट पास केलं जाईल. समोरची व्यक्ती खूप पटकन या विषयाबाबत पटकन जजमेंटल होईल. त्यामुळे प्रोसेसमध्ये समोरच्या व्यक्तीशी बोलताना महत्त्वाचा मुद्दा असा आहे की त्या व्यक्तीला कम्फर्ट निर्माण करणं, त्या कॉन्व्हर्सेशनमध्ये कम्फर्टेबल वातावरण निर्माण करणं, तर ती व्यक्ती खुलून बोलेल. आणि हे केव्हा होईल, जेव्हा विश्वास तयार होईल. विश्वासाची सुरुवात तरी होईल. एका भेटीत काय अगदी तुम्ही पूर्ण विश्वास ठेवता असं नाही. पण ती कशी होऊ शकते, तर जेव्हा तुम्ही कॉन्व्हर्सेशनची सुरुवात अशी करता की माझं असं आहे, माझं मत असं आहे, माझी सवय ही आहे, माझ्या फॅमिलीत असं असं आहे, तुझं कसं रे आहे किंवा तुझं कसं ग आहे. तेव्हा तुम्ही काय करता की मी माझे पत्ते दाखवले, नाव शो युअर्स. तू त्या व्यक्तीला भेटायला जेव्हा जाणार आहेस, समोरच्या व्यक्तीला भेटायला जाणार आहेस, तेव्हा ते इंटरोगेशन पण नाहीये आणि इंटरव्ह्यू पण नाहीये. शेअरिंग आहे, जाणून घेणं आहे, इंटरॅक्शन आहे. ठीक आहे. त्यातनं मग तुला अनालाइज करायचं की ही व्यक्ती माझ्यासाठी योग्य आहे का नाही. हा पुढचा टप्पा, त्याच्याबद्दल तर आपण बोललोच आता. पण पहिल्यांदा जर मी इंटरोगेशन सारखं काय मग तुला स्मोकिंगचं काय, चेकलिस्ट सारखं जर तर ती व्यक्ती नॅचरली थोडीशी गार्डेड असते. आपणही असतो. आपल्याला कोणी असं विचारलं तर हां मी कधीतरी थोडंसं असं म्हणणार आहोत ना, ते खूप नॅचरली होणार आहे.
की आपण पटकन सेफगार्ड करतो स्वतःला, किती नैसर्गिक रिॲक्शन आहे, बायोलॉजिकल पास्ट रिॲक्शन रिलेशनशिप बद्दल पण सगळ्याच अडचणीच्या विषयांबद्दल, म्हणजे ते व्यसनांबद्दल आहे, पास्ट रिलेशनशिप्स बद्दल आहे, मेडिकल हिस्ट्री बद्दल आहे. आम्ही असं रेकमेंड करतो की तुम्ही लग्नाआधी मेडिकल टेस्ट करून घ्या, तुम्ही डॉक्टरचा सल्ला घ्या, गायनॅकला भेटा, सेक्सॉलॉजिस्टला भेटा, हे महत्त्वाचं आहे. पण हे विषय काढायचे कसे? तर मी तयार आहे, माझ्या ओळखीत एक गायनॅक आहे, आपण दोघं मिळून जाऊया का? तुझ्या ओळखीतले, तुझ्या ट्रस्टेड कोणी गायनॅक आहे का? तुझ्या ओळखीतले ट्रस्टेड कोणी सेक्सॉलॉजिस्ट आहेत का? त्यांच्याकडे आपण जाऊयात का? मला पण गरज आहे, मी पण गेलं पाहिजे, माहीत करून घेऊ की मी हेल्दी आहे. हे जेव्हा मी स्वतःबद्दल पण बोलतो किंवा बोलते, तेव्हा समोरच्याच्या मनात ठीक आहे यार, दोघांनी मिळून जायचं आहे. फक्त मी समोरच्याला सांगतो की तू त्या टेस्ट करून घ्या, तेव्हा ते ॲक्युजेशन असतं. मग ॲक्युजेशनचं त्याला छटा असते, जरी डायरेक्ट नसलं तरी. तर हे कसं बोलायचं मध्ये येणारी गोष्ट आहे ती. काय बोलायचं आपल्याला माहिती आहे, हे सगळ्यांना मान्य आहे, हे सगळ्यांना माहिती पण आहे की हे बोललं पाहिजे. हां, हे तुम्हाला पालकही बोलणार आहेत, मुलं मुलीही बोलणार आहेत. प्रश्न येतो की हे बोलायचं कसं, हा विषय मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण, या पद्धतीने त्याच्याकडे बघितलं जातं आणि मग टाळलं जातं. आणि मग आई म्हणली तसं गोल गोल अवांतर गप्पा मारल्या जातात आणि म्हणतात की आम्हाला माहितीच नाही, अनोळखी व्यक्तीशी मी लग्न करू कसं. आता ऑलमोस्ट शेवटाकडे चाललोय आणि शेवटचा प्रश्न म्हणजे आपण बऱ्याच ज्या काही चर्चा केल्या त्यातनं एक गोष्ट तर कळते की आधी काय अपेक्षा आहे त्या स्वतःला माहीत असणं पाहिजे, स्वतःला कळलं पाहिजे की मी स्वतः कोण आहे. तर एकतर या लग्नासाठी उभं राहताना माझी तयारी झाली आहे का, म्हणजे मी स्वतः मेंटली, फिजिकली, इमोशनली किंवा इतर जे काही ॲस्पेक्ट्स असेल त्याने लग्नासाठी तयार आहे का, असं लग्नासाठी रेडी असणं असं काही असतं का, आणि ते कसं चेक करायचं? कारण त्याच्यावरनंच खरं तर सगळ्या अपेक्षा ठरणार आहेत. त्यातनंच मला कळणार आहे की मी कोण आहे, मला याच्यासाठी पार्टनर हवा आहे किंवा हवी आहे, आणि पुढे तिथून येणार आहे. तर मी लग्नासाठी तयार आहे की नाही हे कसं कळणार? मला यातच फक्त ऍड करते, हे मुलामुलींसाठी पण आणि त्यांच्या आईवडिलांसाठी पण. मुलांसाठी आधी म्हणजे आई वडील ठीक आहेत, होतात मॅरेज. मग आधी स्वतःला कळलं तर उभं राहता येईल ना रे, लग्न त्यांना थोडी करायचंय. नाही, आणि म्हणजे आई वडील म्हणायचेच ना की आता शिक्षण झालं, जॉब लागला, चला आता पुढचा टप्पा लग्न. तर तू म्हणलास ते अगदी बरोबर आहे की रेडीनेस हा कसा आपण चेक करायचा, तर त्याच्या टेस्ट पण आहेत. रेडीनेस टेस्ट आहे त्याची रीतसर, आणि त्याचं आपल्याला ॲनालिसिस पण करून घेता येतं. अच्छा. सायकोलॉजिस्टकडनं. पण तरीसुद्धा मला असं वाटतं की आपण कितीही तयारी केली ना तरी खऱ्या गोष्टी तुम्हाला लग्नानंतरच कळतात. म्हणजे आणि तसं आहेच ना, म्हणजे आपण एका वेगळ्या व्यक्तीबरोबर राहणार आहोत आणि मग असं म्हणत राहणार आहोत का की खरं म्हणजे नकोच, म्हणजे मला आधी कळलं नाही ह्या गोष्टी. त्यामुळे ही जी रेडीनेस वगैरे म्हणतो ना आपण, हे मला असं वाटतं लग्नानंतरच कळतं की आपण कितपत रेडी होतो, रेडी आहोत नाही, हे सगळं. पण त्याची टेस्ट उपलब्ध ही खूप पण चांगली गोष्ट आहे. एक मला असं वाटतं की रेडीनेसच्या बाबतीत या मुद्द्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे की मी याच्यात का पडतो आहे, आणि दॅट विल आन्सर युअर क्वेश्चन. की मी लग्नासाठी रेडी आहे का? तर परत प्रश्न जो सगळ्यात पहिला आपला प्रश्न होता की मी लग्न का करतोय, हा आपला सगळ्यात पहिला प्रश्न होता. तिथेच आपण परत पोहोचलो, बरोबर सर्कल आहे की मी त्याच्यासाठी रेडी आहे का, तर का बरं मला लग्न करायचं आहे, मग या गोष्टी करायच्या आहेत. आपण अनेकदा कंपन्यांमध्ये स्वॉट ॲनालिसिस केलं जातं, राईट, की काय घडणार आहे या सिनारिओमध्ये, काय घडणार आहे. आपण अनेकदा बेसिक 2 कॉलम्स करून हे केलं तर काय होईल, चांगलं वाईट करतो. लग्नाच्या बाबतीत करणं गरजेचं आहे की हे जर ट्रान्झिशन मी घेणार आहे, ॲक्सेप्ट करणार आहे किंवा करायचा विचार करतो आहे किंवा करते आहे, तर ह्याच्यामुळे काय काय बरं होणार आहे, हे होणार आहे, या गोष्टी मला नावडीच्या पण होणार आहेत. कदाचित हे मला पुरेसं आवडेल अशी गोष्ट नाही आहे, ही मी क्वचित ॲक्सेप्ट करीन, पण ठीक आहे, ही काय मी आवडीच्या कॉलममध्ये टाकणार नाही. हे कुठेतरी मेन्शन केलं पाहिजे ना. ते केलं की तुम्हालाच उत्तर मिळणार आहे की अरे पॉझिटिव्ह साईडला 12 गोष्टी आहेत, निगेटिव्ह साईडला 3च गोष्टी आहेत ज्या मॅनेजेबलच आहेत, आय एम रेडी. मी ओंकार जे म्हणाला ना त्याच्यात मी ॲड केलं त्याचं कारण ना, बऱ्याचशा पालकांच्या बाबतीत असं दिसतं, म्हणजे ऐकल्यानंतर बघितल्यानंतर लक्षात येतं की त्यांना हे मान्यच नसतं की आता माझ्या मुलाच्या आयुष्यात एक व्यक्ती येणार आहे आणि तो हे प्रेम कुठेतरी शेअर होणार आहे, किंवा सेम विथ मुलीच्या आईवडिलांच्या बाबतीत असं होतं की तिच्या आयुष्यात एक मुलगा येणार आहे आणि ती, सो त्याच्यासाठी काही रेडीनेस
त्यांना ठरवता येणं. कारण का आत्ता आपण हे न्यूक्लिअर फॅमिलीजमध्ये ना आपण 3-4 जण राहतो. सो आपण लिटरली अविभाज्य घटक झालेलो असतो आपण एकमेकाच्या आयुष्यात. आणि अचानक एक खूप मोठी उडी होणार आहे, तर मग सगळ्यांनाच तो चेंज ॲक्सेप्ट व्हायला कधीतरी वेळ लागू शकतो मे बी. अगदीच लागू शकतो. आणि त्याची तयारी पालकांनी पण करणं गरजेचंच आहे. कारण मग हा फक्त मुला-मुलींचा प्रश्न आहे. रेडीनेस मग आपण बोललो, पण पालकांनी पेरेंट्सना पण करायलाच गरज लागणार आहे हे. कारण त्यांना ना एक सवय झाली आहे. जसं आपण मगाशी लग्नाचं वय म्हणलो ना, तसं आता वय पुढे गेलं, त्यामुळे कळण्याच्या वयापासून 13-14 वर्ष मुलांबरोबर आहेत पालक. सवय झाली आहे मुलांची. घरी आल्यानंतर मुलगा सगळं कंपनीतलं सांगतोय, बाहेरचं सांगतोय, मित्रांचं सांगतोय, किंवा मुलगी आईला खूप त्या कनेक्टेड असतात मुलगी आणि आई. आता अचानक मुलीचं लग्न आल्यानंतर आईला कळतच नाही आता मी माझ्या आयुष्याचं करू काय. आणि मग काय होतं की ते असं म्हणतात की काही घडलं तरी सांग बरं का, उगीच खूप सहनबिहन करून बसू नकोस. अशी जी वाक्य आहेत ना ती खूप घातक आहेत. आणि मग काय होतं की आज भाजी कुठली केली आहे, ती कुणी केली आहे, ती कशा पद्धतीने केली आहे. म्हणजे मध्ये एक आई आली होती आणि त्या 4 महिने झाले होते लग्नाला त्यांच्या मुलीच्या, आणि दुसऱ्या कोणाबरोबर तरी आल्या होत्या. तर म्हटलं काय म्हणते मानसी, मजेत ना? हा सगळं ठीक आहे. म्हटलं मग म्हणजे काय झालं? नाही हो, वांग्याची भाजी खायला लागली. म्हटलं म्हणजे आवडायची नाही लग्नाआधी, आता कशी आवडतीये? म्हटलं हो. म्हणजे मला असं हतबुद्ध झाले मी. आणि मग मी त्यांना म्हटलं तुमच्या स्वतःच्या आयुष्याकडे वळा जरा आता. तो एक बोलता बोलता प्रेम शेअरिंग असा एक शब्दप्रयोग केलास, तर मला असं वाटतं की ते शेअरिंगनी कमी होणारी गोष्टच नसते. मुळात शेअरिंगनी काय कमी होतं, काय घडणार आहे ट्रान्झिशनमध्ये, तर रिसोर्सेस स्प्लिट होतात. कारण ते लिमिटेड असतात. 24 तासच आहेत, पैसेही तेवढेच असणार आहेत, थोडेफार इन्क्रीमेंटनी वाढलेले असतील तेवढेच, पण ॲडिशनल काय असं धबधबा नाही आहे. त्यामुळे ते तेवढंच असणार आहे. आणि माझ्यातली असणारी ऊर्जा, एनर्जी तेवढीच असणार आहे. सो माझे हे जे 3 रिसोर्सेस आहेत जे महत्त्वाचे आहेत, आणि याच्याशी निगडीत असणारा अटेन्शन हा चौथी गोष्ट आहे, जो काय म्हणतात त्याला परिणाम आहे. तर या 3 गोष्टी शेअर होणार आहेत. याची तयारी करणं गरजेचं आहे की इट्स नॉट की समोरच्या व्यक्तीचं माझ्यावरचं प्रेम कमी झालं, किंवा आता त्याला काही माझी काळजीच नाही, किंवा तिला माझी काळजीच नाही. याच्यात एवढाच मुद्दा आहे की आता तिच्याकडे वेळ कमी असणार आहे. आता तिच्याकडे कदाचित पैसे स्प्लिट होणार आहेत. कदाचित तिची पूर्ण एनर्जी जी मला सांगण्यामध्ये असते तशी असणार नाही आहे, कारण ती कमी जास्त होणार आहे. आणि हे इतकं स्वाभाविक आहे, इतकं सहज घडणारी गोष्ट आहे. ती पालकांच्या बाबतीत सुद्धा होणार आहे, ती मुलांच्या बाबतीत सुद्धा होणार आहे. त्यामुळे हे याचं पुन्हा एकदा जेव्हा डिकन्स्ट्रक्ट करू तेव्हा त्याचा अर्थ प्रेम कमी झालं किंवा आता काळजीच उरली नाही असा अर्थ न घेता फक्त रिसोर्सेस शेअर झालेले आहेत, ज्यासाठी लग्न केलं आहे. कारण रिसोर्सेस शेअर केले की वाढतात, जे आई मगाशी म्हटली की तुझे पैसे माझे पैसे यापेक्षा आपले पैसे जास्तच असतात. सो इव्हेंच्युअली तुम्ही काय करता, तुमचे रिसोर्सेस पूल करता आणि तुम्ही एकत्र करता. डबल एनर्जीने प्रेम होणार, डबल एनर्जीने एकत्र मजा करणार, डबल एनर्जीने तुमचे सण साजरे करणार. आणि इथे ना तुमचे नियम तुम्ही ठरवायला पाहिजेत. म्हणजे मुलामुलींनी पण आपापल्या आईवडिलांना जर वारंवार फोन करत असेल आई, तर त्या मुलींनी सांगायला हवं की आई तू रोज रोज फोन नको करू, काही घडलं तर मीच तुला सांगेन. हा पण एक भाग आहे. आणि दुसरा भाग असा आहे की आमचं आम्ही बघतो ना, किंवा आम्ही पालकांना सांगताना जो तुम्ही शिकवलेत मुलांना, वय मोठे आहे आता, त्यांच्या आयुष्यात त्यांना आता मॅनेज करू दे ना. हा एक भाग आहे. आणि दुसरा भाग असा आहे की हे जे नवीन नवरा बायको आहेत त्यांनी त्यांचे काहीतरी रूल्स सेट करावेत. कारण कसं असतं, लग्न झालं मग आता बाळ कधी, मग ते आईवडील खूप मध्ये मध्ये करतात, किंवा मग म्हणजे अगदी खाजगी प्रश्न पण विचारतात की जे आईवडिलांनी विचारू नाहीयेत. आणि या दोघांनी पण ते ठरवावं की ह्यातला कुठलाही मुद्दा आपण आपापल्या आईवडिलांना सांगणार नाही आहोत, हे आपले प्रश्न आहेत. सो ते आपण सोडवू, काय जे सोडवायचे ते, हे पण सेट करण्याची खूप गरज आहे. थँक्यू सो मच. म्हणजे दोघांनाही, म्हणजे जे लोक आता त्या फेजमध्ये आहेत जिथे त्यांना अपेक्षा सेट करायच्या आहेत, किंवा जे ऑलरेडी त्या प्रोसेसमध्ये आहेत ज्यांच्या सेट करून झाल्या, तर त्यांना रिव्हिजिटही करता येईल त्या अपेक्षा, आणि रेडीनेस चेक करतात. तर थँक्यू सो मच तुम्हाला दोघांनाही. खूप धन्यवाद तुमचे थँक्यू. तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला नक्की कळवा. तुमच्या अशा काही अवाजवी अपेक्षा असतील तर त्या खाली सांगा आम्हाला, की आता या कदाचित एपिसोड नंतर त्या कदाचित बदलतायत किंवा तुम्ही रिकन्सिडर करताय असा. कसा वाटला नक्की एपिसोड कळवा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. धन्यवाद. लोभ असावा.